नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कळमनुरी येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिर. शासकीय सेवा योजनाचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे आयोजन कळमनुरी येथील वकील महासंघाच्या वतीने करण्यात आला होता. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट महिला, शेतकरी बांधव व सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास मार्गदर्शन न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी, न्यायमूर्ती एन शिवराज गोपीचंद खोब्रागडे, उज्ज्वला एम नंदेश्वर, अभिनव गोयल, एसपी श्री कृष्णकांत कोकाटे, तहसीलदार जीवनकुमार कांबळे, अर्चना एम तामणे, एसपी पांडव, सर्व वकील संघ. हा कार्यक्रम तातेराव पुंडलिकराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पेंडॉल टाकण्यात आले होते. या कार्यक्रमात पटनाट्य सादरीकरण व आदिवासी वेशभूषा व नृत्य संगीताने उपस्थित मान्यवरांचे मन हिरावून घेण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त होता. कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय विधी प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि विधी सेवा प्राधिकरण हिंगोली व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम मान्य उच्च न्यायालयाकडून आलेला आहे. हा सदरचा कार्यक्रम जेव्हा हा आपला कळमनुरी तालुका महाराष्ट्रामध्ये कळमनुरी तालुका हा जो निवडलेला आहे त्या संदर्भात वरिष्ठांवर चौकशी झाली की यावा सदर कार्यक्रम हा कळमनुरी तालुक्यात कशासाठी घ्यायचा. तर हा मेन जो कार्यक्रम आहे आपल्या कळमनुरी तालुक्यातली जनता थोडा जनतेला शासनाच्या योजनांची माहिती मिळावी व त्या योजनेचा लाभ मिळावा या संदर्भामध्ये जेव्हा शासनाला कळालं तेव्हा सदरचा कार्यक्रम निश्चित केला व या सदर कार्यक्रमामध्ये आपले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय सूर्यवंशी साहेब व खोब्रागडे साहेब उपस्थित होते. हा सदरचा कार्यक्रम हा जिल्हा परिषद ग्राउंड कळमनुरी येथे सकाळी 9:30 ते 12:30 पर्यंत संपन्न झाला. तर या सदर कार्यक्रमामध्ये पूर्ण जिल्ह्यामधील पूर्ण विभागातील असे 16 विभाग अधिकारी, त्यांचे कर्मचारी, त्यांचे स्टॉल सदर कार्यक्रमात उपस्थित होते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये पूर्ण जनतेस की माहिती पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कृषी विभाग असो, त्या पूर्णचे स्टॉल होते. त्याबाबत कृषी विभागामार्फत जे काही स्कीम आहे शासनाच्या त्याबाबत त्यांना माहिती दिली जनतेला आणि त्या स्कीमचा कसा उपयोग घ्यायचा, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजनेचा जे लाभार्थी आहेत त्यांना न्यायमूर्ती यांच्या मार्फत वाटप करण्यात आलं. आणि अशा तऱ्हेने हा कार्यक्रम निश्चितच आम्ही या कळमनुरी तालुक्याचे रहिवासी आहोत. आम्हाला या कळमनुरी तालुक्याची पूर्ण जनतेची या पब्लिकची जाणीव आहे आणि अशी जर कार्यक्रम जर घेऊन आपल्या याच्यामध्ये जागरूकता होत असेल जनतेमध्ये आणि लोकांना लाभार्थ्यांना लाभ मिळत असेल तर निश्चितच यापुढेही असे कार्यक्रम आम्ही आयोजित करू आणि जनतेला त्याचा फायदा होईल असा प्रयत्न करू.